नमस्कार. उडान करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, मी कारभारी लक्ष्मण नलावडे आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आयोगाने आता संयुक्त पूर्व परीक्षा 11 मार्च 2021 रोजी घेण्याचं ठरवलेलं आहे. त्या अनुषंगाने मी आपल्या समोर आलेलो आहे की या साधारणतः ही जी परीक्षा आहे तर ही 80 दिवसावरती येऊन थांबलेली आहे. आणि मग या 80 दिवसाचं नियोजन आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे, नियोजन कसं केलं पाहिजे त्या संदर्भात या ठिकाणी आपण बोलणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आयोगाने ज्या या ठिकाणी जागा काढलेल्या आहे या जागा आता पुन्हा येणार नाहीये एवढ्या जास्त प्रमाणामध्ये. त्यामुळे या संधीचं सोनं करणं हे आता खूप तुम्हाला गरजेचं झालेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, एखादं ध्येय जर तुम्ही ठरवलेलं असेल तर ते ध्येय मिळवण्यासाठी तुम्ही हुशार असून चालणार नाही, तर त्यासाठी तुम्हाला वेळ व्हावं लागणार आहे. आणि मग ही परीक्षा तुम्हाला जर पास व्हायचंच असेल तर त्यासाठी तुम्हाला झपाटून जावं लागणार आहे. हे तुमचं ध्येय ठरलेलं आहे की तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये करिअर करायचं आहे, त्यामुळे तुम्ही झपाटून जा या एक्झामसाठी. ठीक आहे. मग हे करत असताना आता एक्झाम डेट डिक्लेअर झालेली आहे, तर मग तुम्ही सगळेजण फक्त या ठिकाणी आता पुस्तकं घेऊन फक्त अभ्यास करत बसला आहात, पण तो कशा पद्धतीने केला पाहिजे याचा विचार मात्र तुम्ही करत नाही आहे. आणि त्यामुळे आपला रिझल्ट खूप कमी प्रमाणामध्ये येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला सगळ्यात अगोदर या ठिकाणी जो सिलेबस दिलेला आहे आयोगाने तो सिलेबस अभ्यासणं खूप गरजेचं आहे. कारण सिलेबस बघितल्याशिवाय तुम्ही कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त अभ्यास करून या ठिकाणी स्कोर करू शकत नाही. आणि तो स्कोर करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला सिलेबस बघणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला सिलेबस बघावा लागणार आहे. आणि मग तो सिलेबस अभ्यासल्याच्या नंतरच तुम्ही या ठिकाणी अभ्यासाला सुरुवात करायची आहे. तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपण सगळ्यात अगोदर या ठिकाणी आपला सिलेबस काय आहे तो बघणार आहोत. आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्या या 80 दिवसाचं नियोजन कशा पद्धतीने करायचं आहे ते आपण या ठिकाणी बघू. ठीक आहे. तर मग हा आपल्या समोर आपला सिलेबस आहे. एक वेळेस आपण हा सिलेबस व्यवस्थितपणे बघून घेऊ. बघा, हा सिलेबस चालू घडामोडी आपल्याला देण्यात आलेली आहे. त्यात मग जागतिक असेल तसेच भारतातील चालू घडामोडी आहे. त्यानंतर नागरिक शास्त्र, भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन आणि ग्राम व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आपल्याला नागरिक शास्त्र हा विषय आहे. त्यानंतर इतिहास हा विषय आहे. त्यात मग आधुनिक भारताचा तसेच विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास आपल्याला या ठिकाणी अभ्यासावा लागणार आहे. त्यानंतर भूगोल आहे. भूगोलामध्ये बघा, या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्राचा विशेषतः अभ्यास दिलेला आहे. आणि त्यासोबत मग पृथ्वी असेल, जगातील विभाग असेल, हवामान आहे, अक्षांश, रेखांश आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार असेल, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या आणि उद्योगधंदे, अशा पद्धतीने भूगोलाच्या संदर्भामध्ये आपल्याला या ठिकाणी अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला अर्थव्यवस्था हा विषय आपल्याला आयोगाने दिलेला आहे. त्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था आणि शासकीय अर्थव्यवस्था असे दोन टॉपिक आहे. त्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मग या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न आहे, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती हा भारतीय अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये टॉपिक आहे. त्यानंतर शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला अर्थसंकल्प, लेखा आणि लेखा परीक्षण देण्यात आलेलं आहे. त्यानंतर सामान्य विज्ञान आहे. त्यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र आहे. त्यानंतर मग जो विषय आहे तो आहे बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित. तर अशा पद्धतीनं हा जो सिलेबस आहे हा सिलेबस आपल्याला व्यवस्थितपणे फक्त विषय माहित असून चालत नाही, तर त्यामध्ये विचारलेले घटक कोणते आहे हे सुद्धा अभ्यासणं आपल्याला या ठिकाणी खूप गरजेचं आहे. त्यामुळे एक वेळेस आपण हा सिलेबस व्यवस्थितपणे या ठिकाणी बघून घेतलेला आहे. सुरुवातीचे 2 दिवस या ठिकाणी फक्त या ठिकाणी सिलेबस जो दिलेला आहे आयोगाने तोच सिलेबस व्यवस्थितपणे अभ्यासणं खूप गरजेचं आहे. काय तो सिलेबस तुम्ही व्यवस्थितपणे रेफर करा. जर सिलेबस व्यवस्थित रेफर केला तर तुम्हाला अभ्यास करायला सोपं जाईल. ठीक आहे. मग त्यानंतर सिलेबस बघितल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे ते अभ्यासणं खूप गरजेचं आहे. कारण या ठिकाणी 2017, 18 आणि 19 यापासून यानंतर या वर्षाच्या नंतर पासून आयोगाने संयुक्त पूर्व परीक्षा सुरू केलेली आहे. मग तेव्हापासून या ठिकाणी आयोगाचा प्रश्न विचारण्याचा कल खूप मोठ्या प्रमाणात चेंज झालेला आहे. मग त्या अनुषंगाने तुम्हाला या ठिकाणी 17, 18 आणि 19
या 3 वर्षाच्या प्रिव्हियस इयरच्या प्रीच्या क्वेश्चन पेपर अनालिसिस करणं खूप गरजेचं आहे. संयुक्त पूर्व परीक्षेच्या प्रीचा जो या ठिकाणी क्वेश्चन पेपर आहे ते तुम्हाला अभ्यासणं खूप गरजेचं आहे. आणि मग असं करत असताना हा सिलेबस आणि ते क्वेश्चन पेपर दोन्ही सोबत तुम्हाला अभ्यासणं खूप गरजेचं आहे. की सिलेबस मध्ये कुठले टॉपिक तुम्हाला दिलेले आहे आणि त्या टॉपिक वरती आतापर्यंत आयोगाने कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहे हे समजून घेण्यासाठी तुम्हाला सिलेबस आणि क्वेश्चन पेपर सोबत रेफर करणं खूप गरजेचं आहे. यानंतर मग आपला आता सिलेबस झालेला आहे. त्यानंतर आपण क्वेश्चन पेपर कशा पद्धतीने अनालिसिस करायचं हे सुद्धा बघितलेलं आहे. आणि त्यानंतर मग तुम्हाला आता अभ्यासाला सुरुवात करायची आहे. तर मग अभ्यासाला सुरुवात करायच्या अगोदर या ठिकाणी लक्षात घ्या, जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केलं तर असं लक्षात येतं की स्टेट बोर्ड वरती आयोग या ठिकाणी कमीत कमी 20 प्रश्न आणि जास्तीत जास्त 35 प्रश्न दरवर्षी आयोग या ठिकाणी विचारत असतो. मग त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, सगळ्यात अगोदर सुरुवातीचे 15 ते 20 दिवस तुम्ही फक्त एकच टार्गेट समोर ठेवायचं आहे की सुरुवातीच्या पहिल्या 15 ते 20 दिवसात या ठिकाणी स्टेट बोर्ड तुम्हाला वाचणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला एकच काम सुरुवातीला फक्त 20 दिवसामध्ये स्टेट बोर्ड कंप्लीट करायचं, बस, बाकी दुसरं काहीच नाही. कारण आयोग त्या अनुषंगाने या ठिकाणी साधारणतः 20 प्रश्न तर फिक्स दरवर्षी या ठिकाणी एक्झामला विचारतो. आणि ते अभ्यास वाचत असताना तुम्ही तो अभ्यास करत असताना कन्सेप्च्युअल अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. कारण आयोग या ठिकाणी फक्त कन्सेप्टच्या नुसारच या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारत असतं. त्यानंतर मग तुम्हाला या ठिकाणी संदर्भ ग्रंथाचा अभ्यास करायला सुरुवात करायची आहे. आणि संदर्भ ग्रंथाचा अभ्यास करत असताना तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्या की विषयानुसार तुम्हाला संदर्भ ग्रंथ वापरणं खूप गरजेचं आहे. आणि ते सुद्धा दर्जेदार संदर्भ ग्रंथ वाचणं खूप गरजेचं आहे. पण या ठिकाणी आता अभ्यास सुरू करत असताना लक्षात घ्या की जे विषय आहे ते विषय आपण कशा पद्धतीनं अभ्यासले पाहिजे, कशा पद्धतीने आपण या ठिकाणी जास्तीत जास्त स्कोर आपला करू शकतो याचा विचार करणं आता या ठिकाणी खूप गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केलं तर त्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर या ठिकाणी लक्षात येतं की जे विषय आपल्याला आयोगाने दिलेले आहे याचा आपण वेगवेगळ्या ग्रुपमध्ये वर्गीकरण करू शकतो या विषयांचं. तर मग ते कशा पद्धतीने करू शकतो तर या ठिकाणी लक्षात घ्या, जर आपण वर्गीकरण करायचं ठरवलं तर अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, भूगोल आणि करंट या 4 विषयांचा या ठिकाणी एक ग्रुप करू शकतो. त्यानंतर दुसरा ग्रुप आहे हिस्ट्री आणि विज्ञान याचा करू शकतो. आणि तिसरा ग्रुप जो आपल्याला आपण करू शकतो तर तो आहे मॅथ आणि रिझनिंगचा. अशा पद्धतीने आपण 3 ग्रुप या ठिकाणी या विषयांचे करू शकतो. आणि जर आपण पहिल्या ग्रुपच्या संदर्भात बघितलं तर या ठिकाणी पहिल्या ग्रुपच्या अनुषंगानेच आयोग जास्तीत जास्त प्रश्न या ठिकाणी विचारत असतो. आणि ते विचारत असताना विशेषतः जे विषय पहिल्या ग्रुपचे आहे यामध्ये संकल्पनानुसार प्रश्न विचारले जातात आणि एकाच घटकावर पुन्हा पुन्हा प्रश्न त्याच घटकावर आयोग विचारत असतो. फक्त प्रश्न थोडेसे फक्त फिरवले जातात आणि घटक मात्र तोच असतो. त्यामुळे या विषयामध्ये आपल्याला स्कोर करायला अवघड जात नाही. म्हणजे जास्तीत जास्त स्कोर कमी वेळेत आपण या विषयामध्ये स्कोर करू शकतो. की जेणेकरून आपण जर बघितलं या ठिकाणी हिस्ट्री किंवा मग विज्ञानाच्या संदर्भामध्ये किंवा मग गणित किंवा रिझनिंगच्या संदर्भामध्ये तर त्या ठिकाणी स्कोर करायला आपल्याला थोडं अवघड जातं. कारण त्या विषयांचा अभ्यास जो आहे तर तो खूप फॅक्च्युअल आहे, खूप वास्ट सिलेबस आहे. कुठला प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाईल हे सांगता येत नाही. पण या ठिकाणी या पहिल्या ग्रुपच्या संदर्भामध्ये फिक्स आहे की आयोग राज्यघटनेच्या संदर्भामध्ये प्रस्तावनेवरती एक प्रश्न विचारेल म्हणजे विचारत असतो. दरवर्षी प्रत्येक पेपरला एक प्रश्न प्रस्तावनेवरती आहेच. अर्थशास्त्र या विषयाच्या बाबतीमध्ये आपण अभ्यास करू. अर्थशास्त्र या विषयामध्ये बघा, सार्वजनिक वित्त या टॉपिक वरती आपल्याला दरवर्षी 5 प्रश्न आयोग विचारत असतं. जर 2017, 18 आणि 19 या 3 प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं जर तुम्ही अनालिसिस केलं तर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला आयोगाने या ठिकाणी दरवर्षी 5+ प्रश्न या ठिकाणी सार्वजनिक वित्तावरती दिलेले आहेत. मग सार्वजनिक वित्तावरती जर तुम्हाला 5+ प्रश्न असतील ते पेजचं पुस्तक वाचत बसण्यापेक्षा एक छोटस जे आहे टॉपिक ठरलेला हा टॉपिक पुन्हा पुन्हा वाचा. तो मग देसलेतनं वाचा, तो रणन कोळंबे मधनं वाचा, तो एस सुंदरम मधनं वाचा, आणखी कुठून वाचायला मिळत असेल तिथनं घ्या आणि वाचा. कारण 5 मार्क तुमचे फिक्स आहे.
10 दिवस अभ्यास करण्यापेक्षा 5च दिवस अभ्यास करा मित्रांनो, पण व्यवस्थित एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करा. आणि मी तुमच्या समोर जेवढं कॉन्फिडेंटली सांगतो आहे की सार्वजनिक वित्तावरती 5 प्रश्नच विचारले जात आहेत, तर ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करूनच तुमच्या समोर बोलतो आहे. त्यामुळे एवढं कॉन्फिडेंटली सांगतो आहे. मग असं तुम्ही प्रत्येकाने या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केलं तर तुमच्या प्रत्येकाच्या लक्षात येईल. आणि प्रत्येक विषय तुम्ही अशा पद्धतीने जर अभ्यासला तर येणाऱ्या 80 दिवसामध्ये तुम्ही एक्झाम 100% पास व्हाल. मग सार्वजनिक वित्तावरती या ठिकाणी तुम्हाला 5 प्रश्न विचारले जातात. तर या 5 पैकी या ठिकाणी लक्षात घ्या, जे 2 प्रश्न असतात तर 2 प्रश्न या ठिकाणी चालू घडामोडीशी रिलेटेड असतात. त्यामुळं अर्थशास्त्र किंवा बाकीचे कुठलेही विषय अभ्यासताना तुम्हाला चालू घडामोडीला रिलेटेड अभ्यास महत्वाचा आहे. त्यानंतर सार्वजनिक वित्तानंतर आपण जर बघितलं तर लोकसंख्या हा घटक आहे अर्थशास्त्राच्या विषयामध्ये. तर अर्थशास्त्रात लोकसंख्या या घटकावर 2 प्रश्न दरवर्षी विचारले जातात. किती? 2 प्रश्न. आणि 2 प्रश्न संयुक्त पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने बघितलं तर ते फक्त आकडेवारीवरती विचारले जातात. मग त्या ठिकाणी जी 2011 ची जनगणना असेल तरी स्वातंत्र्यानंतरची कितवी आहे, स्वातंत्र्योत्तर कितवी आहे, मग त्यानुसार भारताची लोकसंख्या किती आहे, कोणत्या राज्याची सगळ्यात जास्त लोकसंख्या आहे, कोणत्या राज्याची कमी आहे, त्यांचा उतरता चढता क्रम तुम्हाला लक्षात घ्यावा लागणार आहे. महाराष्ट्राच्या संदर्भात मग कोणत्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये ती ऋण झालेली आहे, त्यांचा क्रम तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला लोकसंख्या या चॅप्टरवरती प्रश्न विचारले जातात. अनुसूचित जमाती क्षेत्रावरती तुम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. तर अशा पद्धतीने तुम्हाला लोकसंख्या या घटकाचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर राष्ट्रीय उत्पन्न आहे. राष्ट्रीय उत्पन्नावरती दरवर्षी एक प्रश्न विचारला जातो मित्रांनो. किती? एक प्रश्न दरवर्षी राष्ट्रीय उत्पन्नावरती विचारला जातो. त्यामुळे मग राष्ट्रीय उत्पन्न तुम्हाला व्यवस्थित करणं खूप गरजेचं आहे. मग त्यात काय वाचलं पाहिजे हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. तर त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, राष्ट्रीय उत्पन्न गणनेच्या पद्धती जसं की उत्पादन पद्धती आहे, उत्पन्न पद्धती आहे, खर्च व्यय पद्धती आहे, या पद्धती कशा पद्धतीने अवलंबल्या जातात याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर मग जीडीपी असेल, एनएनपी असेल, एनडीपी असेल, या संकल्पना काय आहे, त्या कशा पद्धतीने वापरल्या जातात हे समजून घ्या. त्यानंतर स्थूल दरडोई उत्पन्न आहे. महाराष्ट्र निर्मिती 1 मे 1960 ला झालेली आहे. तेव्हापासून आतापर्यंत या ठिकाणी स्थूल दरडोई उत्पन्न त्याचा दर कशा पद्धतीने राहिलेला आहे, कोणत्या काळामध्ये तो वाढलेला आहे, कोणत्या काळात त्याची घसरण झालेली आहे, याचा अभ्यास तुम्हाला खूप करावा लागणार आहे व्यवस्थित. त्यानंतर या ठिकाणी दशवार्षिक वाढमध्ये स्थूल दरडोई उत्पन्न हे कोणत्या वर्षामध्ये जास्त झालेलं आहे, कोणत्या दशवार्षिक इयर मध्ये ते कमी झालेलं आहे, याचा अभ्यास तुम्हाला या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न या घटकाच्या अनुषंगाने करावा लागणार आहे. त्यानंतर या ठिकाणी परकीय व्यापार आहे. या घटकावरती प्रश्न दरवर्षी एक प्रश्न विचारला जातो, परकीय व्यापार या संदर्भामध्ये, बरोबर. मग त्यात काय विचारलं जातं तर कोणत्या देशानं भारतात सगळ्यात जास्त या ठिकाणी गुंतवणूक केलेली आहे, महाराष्ट्रात कोणत्या देशानं सगळ्यात जास्त एफडीआय केलेला आहे, ते कशा संदर्भात केलेला आहे, या संदर्भात तुम्हाला फक्त साधारणतः प्रश्न यावरती क्रमानुसारच विचारले जातात की कोणत्या देशानं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त गुंतवणूक केलेली आहे, जास्त गुंतवणूक करणारे देश ते कमी गुंतवणूक करणारे देश, असा क्रम या ठिकाणी विचारला जातो. तर अशा पद्धतीने तुम्हाला परकीय व्यापार अभ्यासायचा आहे. त्यानंतर उद्योग बघा, उद्योगावरती एक प्रश्न 100% असतो. त्यानंतर बँकिंग आहे, शेती आहे, यावरती एक प्रश्न विचारला जातो. पंचवार्षिक योजना यावरती एक प्रश्न विचारला जातो. मग पंचवार्षिक योजना करत असताना तुम्हाला पंचवार्षिक योजनेचे वर्ष लक्षात ठेवावे लागणार आहे. त्यानंतर कोणत्या योजनेची कोणत्या घोषणेपासून सुरुवात झालेली आहे ते अभ्यासणं गरजेचं आहे. योजनेसाठी असलेले प्रतिमानं कुठले आहे, कोणत्या योजनेला कोणतं प्रतिमान वापरलेलं आहे, कोणत्या योजनेवर कोणत्या क्षेत्रावरती भर देण्यात आलेला आहे. मग त्या अनुषंगाने तुम्हाला या ठिकाणी 1991 जे आर्थिक धोरण आता नवीन आलेलं आहे त्या धोरणासंदर्भात अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. कारण त्या अर्थव्यवस्था त्या पद्धतीनं त्या 1991च्या धोरणानुसार या ठिकाणी भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये खूप मोठे बदल झालेले आहे. ते बदल तुम्हाला या ठिकाणी अभ्यासणं खूप गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे जे मी तुमच्या समोर व्यवस्थित सांगतो आहे किंवा एवढं कॉन्फिडेंटली सांगतो आहे ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या आधारावर सांगतो आहे. आणि अशा पद्धतीनं तुम्हाला प्रत्येक विषय अभ्यासायचा आहे. बघा, या ठिकाणी फक्त आपण जर बघितले तर या 10 टॉपिक वरतीच या ठिकाणी तुम्हाला 15 मार्क मित्रांनो मिळणार आहे. किती? 15 मार्क या ठिकाणी फक्त या 10 चॅप्टरवर मिळतात. जर आपण अनालिसिस केलं तेव्हा हे लक्षात येतं, नाहीतर मग आपल्या ठिकाणी 300 पेजचं सगळं पुस्तक वाचत बसावं लागतं, पण स्कोर मात्र येत नाही. ठीक आहे. मग अशा पद्धतीनं प्रत्येक विषयाचा तुम्ही अभ्यास करा
आणि हे अभ्यासत असताना थोडक्यात या ठिकाणी आपण बघू की सार्वजनिक वित्त हा टॉपिक आपल्याला अभ्यासायचा आहे. ठीक आहे, मग हा अभ्यास कसा अभ्यासला पाहिजे, तर हा अभ्यासत असताना मित्रांनो लक्षात घ्या 2011 ते 2019 पर्यंतच्या जेवढ्या काही एक्झाम झालेल्या आहे, मग त्या संयुक्त पूर्व परीक्षेच्या असतील किंवा राज्य सेवेच्या असतील, मग ह्या प्रस्तावने संदर्भामध्ये या एक्झामला कशा पद्धतीनं प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. पण कंबाईनचा जो टॉपिक आहे तोच तुम्हाला या ठिकाणी झालेल्या सगळ्या पेपरमधनं तुम्हाला या घटकाचा अभ्यास करायचा आहे की प्रत्येक एक्झामला कशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे, जो घटक या ठिकाणी प्रीला आहे त्याच संदर्भामध्ये. मग अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक विषयाचा अभ्यास करणं गरजेचं आहे की जेणेकरून तुमच्या सगळ्या विषयाचा आवाका खूप मोठ्या प्रमाणामध्ये तयार होऊन जाईल आणि तुम्हाला प्री आणि मेन्सला दोन्हीला सुद्धा हा घटक काम येणार आहे. या ठिकाणी करंट या विषयाचा अभ्यास करताना मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी आता बऱ्याचशा मुलांची माझ्यापर्यंत कमेंट आलेली आहे की सर आम्ही अभ्यास जो करायचा आहे करंटचा तर तो कुठपर्यंत केला पाहिजे, कधीच आम्ही हा अभ्यास करावा. तर विद्यार्थी मित्रांनो करंटच्या संदर्भामध्ये तुम्हाला या ठिकाणी 1 जानेवारी 2019 ते सप्टेंबर 2020 पर्यंतचा चालू घडामोडी संदर्भातला अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. तो अभ्यास खूप व्यवस्थितपणे तुम्हाला रेफर करणं खूप गरजेचं आहे. मग ज्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर करंटचा अभ्यास करणं सुद्धा खूप सोपं आहे. या ठिकाणी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केलं तर लक्षात येतं की शिक्षण या क्षेत्रावरती 2 प्रश्न दरवर्षी विचारले जातात. त्यानंतर पुरस्कार आहे, पुरस्कारावरती 1 प्रश्न 100% विचारला जातो. मग पुरस्कार करत असताना तुम्हाला लक्षात घ्या या वर्षी पुरस्कार करण्यासाठी तुम्हाला 2018 पासूनचा पुरस्कार करणं गरजेचं आहे. 2018 आणि 19 या दोन्ही वर्षाचे पुरस्कार करणं गरजेचं आहे. कारण कोरोनाच्या काळामध्ये या ठिकाणी कोरोना असल्या कारणानं 2020 मध्ये कुठलाही क्रीडा महाउत्सव झालेला नाहीये. त्यामुळे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पुरस्काराच्या संदर्भामध्ये 2018, 19 आणि 20 पर्यंतचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर या ठिकाणी इतिहास या विषया संदर्भात तुम्हाला अभ्यास करायचं म्हटलं तर 8वी, 9वी, 10वी आणि विशेषतः तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास या ठिकाणी विचारला जातो. म्हणून त्यासाठी 11वीचं महाराष्ट्राचं इतिहासाचं बुक रेफर करणं खूप गरजेचं आहे. आणि विज्ञानाच्या संदर्भामध्ये मग तुम्हाला 8वी, 9वी आणि 10वी या 3 इयत्ताचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. यापेक्षा बाहेर दुसरं काहीच नाही, दुसरा अभ्यास करणं गरजेचं पण नाही दुसरा कुठला, एवढं सफिशियंट आहे 8वी, 9वी आणि 10वी. खूप वाटलंच तर मग तुम्ही NCERTचं 11वीचं बायोलॉजी हा विषय अभ्यासायचा आहे. आणि याहीपेक्षा जास्त काही तुम्हाला इच्छा झालीच तर मग या ठिकाणी अनिल कोलते सरांचं या ठिकाणी विज्ञानाच्या संदर्भात असलेलं जे बुक आहे ते बुक तुम्ही या ठिकाणी रेफर करायचं आहे. या घटकाचा अभ्यास काम येणार आहे की जेणेकरून तुम्हाला परत नंतर वेगळा वेळ मेनसाठी द्यावा लागणार नाही. आणि या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एक सांगू इच्छितो की या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो, आपली प्रीच्या नंतर जेव्हा मेन होते तर प्री आणि मेन यांचा खूप कमी कालावधी आपल्याला मेनच्या तयारीसाठी मिळत असतो. त्यामुळे आपण साधारणतः आता जर विचार केला तर या ठिकाणी प्री एक्झाम आपली साधारणतः 80 दिवसांची ती आपल्यापासून दूर आहे, बरोबर. म्हणजे 80 दिवसातले सुरुवातीचे 40 दिवस जर तुम्ही विचार केला तर या 40 दिवसामध्ये तुम्ही मेन्ससाठी आपल्या असलेल्या लँग्वेज या लँग्वेज पैकी कुठलीही एक लँग्वेज तुम्ही जर या ठिकाणी आत्ताच कव्हर करून ठेवली तर तुम्हाला पुढे मेन्ससाठी खूप याचा फायदा होणार आहे. मग कुठलीही एक लँग्वेज घ्या, एक तर मराठी घ्या किंवा इंग्रजी घ्या, तुम्हाला जी योग्य वाटते ती एक लँग्वेज तुम्ही आता या ठिकाणी घ्यायची आहे आणि दररोज त्या लँग्वेजचा अभ्यास करणं तुम्हाला गरजेचं आहे या आता सुरुवातीच्या 40 दिवसामध्ये, की जेणेकरून तुम्हाला मेनला खूप मोठा लोड तुमच्यावरती येणार नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो अभ्यास करणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी आता आपल्या समोर प्रश्न पडतो की सर आम्ही सिलेबस बघितलेला आहे, विषय पण बघितलेले आहे, मग आम्ही आता अभ्यास किती वेळ करायला पाहिजे, बरोबर. मग आता अभ्यास किती वेळ केला पाहिजे हे सुद्धा खूप गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही दररोज या ठिकाणी 10 तास अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. जर आपण संयुक्त पूर्व परीक्षेचा विचार केला तर 10 तास डेली तुम्हाला अभ्यास करावाच लागणार आहे, त्याला पर्याय नाही. मग या 10 तासाचं नियोजन करणं सुद्धा खूप गरजेचं आहे की या 10 तासामध्ये आम्ही काय वाचलं पाहिजे आणि कशा पद्धतीने वाचलं पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, या 10 तासामध्ये तुम्हाला 2 विषय या ठिकाणी 4-4 तासाच्या अंतराने तुम्ही वाचू शकता.
समजा या ठिकाणी आपण पॉली हा विषय घेतला, तर पॉली या विषयाला तुम्हाला 4 तास द्यायचे आहे. म्हणजे या 4 तासाचा अभ्यास करत असताना तुम्हाला सुरुवातीला या ठिकाणी पहिल्या अर्ध्या तासामध्ये या ठिकाणी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करायचं आहे. जो घटक तुम्हाला अभ्यासायचा आहे, थोडक्यात आपण पॉलीमध्ये जर आपण ठरवलं की प्रस्तावना हा घटक आपल्याला अभ्यासायचा असेल, तर प्रस्तावना या घटकावरती आतापर्यंत आयोगाने कशा पद्धतीनं प्रश्न विचारलेले आहेत याचा अभ्यास करा. आणि पुढच्या 3 तासामध्ये मग तुम्ही तो जो पॉली प्रस्तावना हा घटक आहे तो व्यवस्थित अभ्यासा. आणि नंतर पुन्हा शेवटच्या 30 मिनिटांमध्ये तुम्ही ते प्रिव्हियस क्वेश्चन पेपर पुन्हा एक वेळेस रिवाइज करायचे आहे. मग अशा पद्धतीने दुसरा एक विषय तुम्हाला जो आवडतो तुम्ही घ्यायचा आहे आणि त्याचं नियोजन सुद्धा 4 तासाचं याच पद्धतीने करायचं आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, टॉपिक आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी या विषयांचा अभ्यास करायचा आहे. आणि मग आपल्याकडे 2 तास जे जास्तीचे राहतात या ठिकाणी, तर या 2 तासामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी करंट आणि बुद्धिमत्ता या 2 विषयाचा एक तासाच्या अंतराने अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. दररोज तुम्हाला हा डेली अभ्यास करावाच लागणार आहे. करंट असेल, बुद्धिमत्ता असेल, मॅथ असेल, तुम्हाला डेली दररोज करणं खूप गरजेचं आहे. आता एखादा विद्यार्थी म्हणेल की सर मला मॅथ येत नाही, मी करणार नाही, तर विद्यार्थी मित्रांनो अशी चूक करू नका. कारण या ठिकाणी आयोगाने जे विषय दिलेले आहेत त्या प्रत्येक विषयाला न्याय मिळणं आणि त्यामध्ये स्कोर येणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला मॅथ हार्ड जातं, तर मग तुम्ही या ठिकाणी रिझनिंग घ्या. रिझनिंग हा विषय खूप सोपा विचारला जातो. मग त्यावरती तुमचं घड्याळावरती प्रश्न असतील, त्या ठिकाणी शिफ्टिंग अरेंजमेंटवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात, डायरेक्शनवरती प्रश्न विचारले जातात. अशा सोप्या टॉपिकवरती तुम्हाला प्रश्न या ठिकाणी रिझनिंगच्या संदर्भामध्ये विचारले जातात. मग तुम्ही रिझनिंग या ठिकाणी कव्हर करून घ्या. कारण मॅथ आणि बुद्धिमत्ता हा विषय असा आहे विद्यार्थी मित्रांनी की तो तुमचा खऱ्या अर्थानं स्कोर किंवा मेरिट आणून देण्याचं काम करतो. ज्या विद्यार्थ्यांनी मॅथ आणि रिझनिंग या ठिकाणी एक्झाम मध्ये सॉल्व्ह केलेलं असतं त्याच विद्यार्थ्यांचा या ठिकाणी रिझल्ट 100% मिळतो. ठीक आहे, त्यामुळे त्या विषयाचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. अशा अनुषंगाने तुम्ही दररोजचा 10 तास डेली अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, त्यानंतर मग आता प्रश्न पडतो की सर आपण अभ्यास झालेला आहे, सगळ्या गोष्टी झालेल्या आहे, वेळेचं पण आम्ही नियोजन केलेलं आहे, आपण अभ्यास पण केलेला आहे 10 तास, तर मग आता आपण स्कोर किती केला पाहिजे? बरोबर, कारण स्कोर करणं खूप महत्वाचं आहे. कारण फक्त अभ्यास करून चालणार नाही, तर आपल्याला तो स्कोर करणं खूप महत्वाचं आहे. बरोबर, त्या स्कोरचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. मग जर आपण 17, 18 आणि 19 या 3 वर्षांचा विचार केला तर या ठिकाणी साधारणतः आपल्याला 60+ स्कोर घेणं खूप गरजेचं आहे. मग 60+ स्कोर आपला यायलाच पाहिजे, तेव्हा या ठिकाणी आपण ही जी येणारी संयुक्त पूर्व परीक्षा आहे ही पास होणार आहे. सगळ्यात सेफ झोन मध्ये काय असेल तर सगळ्यात सेफ झोन मध्ये जो स्कोर आहे तो आता असणार आहे 60+. बरोबर, मग आता या ठिकाणी 60+ स्कोर आणायचा असेल तर तुम्हाला प्रश्न पडतो की सर आम्ही किती प्रश्न सॉल्व्ह केले पाहिजे? बरोबर, मग आता या ठिकाणी लक्षात घ्या, आपल्याला स्कोर करण्यासाठी 60+ स्कोर येण्यासाठी 100 प्रश्न रीड करावे लागणार आहे आणि 85 प्रश्न 85 क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला सॉल्व्ह करावेच लागणार आहे. आलं लक्षात? किती? 85 म्हणजे 85 प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करावेच लागणार आहे, तेव्हा तुमचा स्कोर या ठिकाणी 60+ येणार आहे. आणि विचार करा, या ठिकाणी तुम्हाला 60 मिनिटाचा वेळ आहे, या 60 मिनिटांमध्ये तुम्हाला 100 प्रश्न वाचायचे आहे. त्यामुळे त्या पद्धतीने स्पीड सुद्धा तुमचा ठेवावा लागणार आहे. बरोबर, मग अशा पद्धतीने तुम्हाला स्कोर सगळ्यात सेफ स्कोर कोणता असेल तर तो आहे 60+. आणि त्यानंतर मग आता आपल्या समोर प्रश्न असतो सगळ्यात महत्वाचा की सगळ्या गोष्टी आपण आता या ठिकाणी अभ्यासलेल्या आहे, सगळ्या गोष्टी झालेल्या आहे, सिलेबस पण आपण बघितला, त्यानंतर आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं पण या ठिकाणी बघून घेतलेलं आहे, किती वेळ अभ्यास करायचा हे सुद्धा बघितलेलं आहे, त्यानंतर किती स्कोर करावा लागणार आहे हे सुद्धा बघितलेलं आहे. आणि मग आता खऱ्या अर्थानं विषय आहे की आपण एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर पेपर कशा पद्धतीनं सॉल्व्ह केला पाहिजे. बरोबर, या ठिकाणी आपण आता वर्षभर काय केलेलं आहे, या मागच्या 80 दिवसात काय केलेलं आहे त्याचा सार या एका तासामध्ये तुम्हाला मिळणार आहे. एका तासात तुमचं भविष्य या ठिकाणी घडवायचं आहे. त्यामुळं त्या एक्झाम हॉलमध्ये गेल्याच्या नंतर पेपर कसा सोडवला पाहिजे हे खूप गरजेचं आहे.
त्यासाठी मित्रांनो लक्षात घ्या, पेपर सोडवत असताना सगळ्यात सोपा विषय तुम्हाला जो वाटतो तो सगळ्यात अगोदर घ्या. त्या विषयानं काय होतं, त्या विषयाचे तुम्ही प्रश्न सोडल्याच्या नंतर तो विषय सोप्या असल्या कारणानं ते प्रश्न सुद्धा तुम्हाला सोपे वाटतात आणि मग पुढचा पेपर सॉल्व्ह करण्यासाठी सुद्धा तुम्हाला सगळा विषय पेपर सोपा वाटतो. बरोबर. मग एक आपली टेंडन्सी तयार होती की बाबा हा पेपर खूप सोपा आहे, मग जेणेकरून आपला स्कोर खूप मोठ्या प्रमाणात आणि खूप चांगला येतो. मग त्या अनुषंगाने तुम्ही सगळ्यात सोपा विषय जो असणार आहे तो सुरुवातीला घ्या. त्यानंतर मग तुम्ही या ठिकाणी तुमची सोपा विषय जो आहे तो सुरुवातीला घ्या, किंवा मग ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे त्या विषयांचा, त्या विषयाच्या क्रमानुसारच या ठिकाणी तुम्ही पेपर सोडवायला घेतला तर खूप तुमचा पेपर व्यवस्थितपणे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. मग आपण काय केलेलं आहे की सुरुवातीला आपण अर्थशास्त्र, जिओग्राफी, त्यानंतर करंट आहे, राज्यशास्त्र आहे, या विषयाचा आपण खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे. मग हे विषय तुम्ही सुरुवातीला घेऊ शकता. मग असं करत असताना लक्षात घ्या, तुम्ही करंट हा जो विषय आहे हा तुम्ही सुरुवातीला पण घेऊ शकता, किंवा मग त्याला राज्यशास्त्र या विषयाच्या नंतर सुद्धा घेऊ शकता. पण त्याला एक तर सुरुवातीला घ्या किंवा या विषयाच्या नंतर घ्या, कारण तो जो विषय आहे तो या 3 विषयाशी रिलेटेड विचारला जातो चालू घडामोडीच्या अनुषंगाने. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला या विषयामध्ये करंट हा खूप महत्वाचा विषय या ठिकाणी घ्यावा लागणार आहे आणि तो खूप मदत तुम्हाला या ठिकाणी करणार आहे. मग त्यानंतर तुम्ही या ठिकाणी हिस्ट्री आणि सायन्स हा विषय या ठिकाणी सोडवण्यासाठी घ्यायचा आहे, कारण हिस्ट्री आणि सायन्स असा विषय आहे की त्याचा सिलेबस खूप वास्ट आहे, त्यामुळे त्या ठिकाणी स्कोरिंग करणं जमत नाही जास्त. बरोबर. आणि त्यानंतर मग ज्या विद्यार्थ्याला या ठिकाणी जर मॅथ सोपा जात असेल तर त्यांनी मॅथ घ्यायचा आहे, किंवा मग रिझनिंगला या ठिकाणी हात घालायचा आहे. मग लक्षात घ्या, जे सुरुवातीचे विषय आहे आपले सुरुवातीचे, तर जे 4 विषय आपल्या ग्रुपचे आहे त्या 4 विषयाचा जर तुम्ही रेशो या ठिकाणी काढला तर 60 मार्काचा रेशो या विषयांचा साधारणतः 15 प्रश्नाच्या हिशोबाने निघतो. समजा स्कोर या ठिकाणी निर्माण होतो, तर या 60 पैकी आपल्याला 50 मार्क फिक्स मिळतात. बरोबर आहे. मग आपला स्कोर जो सेफ स्कोर आहे तो आहे 60 प्लसचा. मग त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी 60 प्लस स्कोर करण्यासाठी या ठिकाणी आणखी 10 मार्कची गरज आहे. बरोबर आहे. मग 10 प्लस मार्क येण्यासाठी जे आपले 3 विषय राहिलेले आहे, या प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो कमीत कमी 7-8 या पद्धतीने मार्क मिळवणं गरजेचे आहे. आणि मग या 3 विषयांचा आपण 7 मार्काचा विचार करून जरी याचा आपण रेशो काढला तर साधारणतः 15 मार्कचा रेशो आपला तयार होतो. म्हणजे आपला जो स्कोर आहे एक्झामचा हा साधारणतः 65 प्लस या ठिकाणी आपला स्कोर तयार होतो, की जो अगदी एकदम सेफ झोन या ठिकाणी आपल्याला करता येतो स्कोर. बरोबर. मग अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी पेपर सोडवायचा आहे. मग त्यानंतर एक लक्षात घ्या, हे सगळं करत असताना आपण म्हणतो की आता आम्हाला पेपर सोडायचा आहे किंवा मला वेळ मिळाला नाही सर. बरोबर. असे बरेचसे विद्यार्थी म्हणतात की सर आम्हाला वेळच मिळालेला नाहीये पेपर सोडताना. तर याचं कारण सांगू विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी विचार करा की जो सचिन तेंडुलकर आहे यांनी अगदी वयाच्या 16व्या वर्षापासून या ठिकाणी क्रिकेट खेळायला सुरुवात केलं आणि 40व्या वर्षी त्यांनी क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतली. पण जेव्हा त्याचा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सामना व्हायचा तो दररोज 2 तास अगोदर सराव करायचा. दररोज सराव करायचा. का करायचा सराव? कारण की कोणता बॉलर कशा पद्धतीने बॉल टाकतो आहे आणि आपण त्याला कशा पद्धतीने प्लेड केलं पाहिजे हे समजण्यासाठी तो दररोज सराव करायचा. मग त्या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण आपलं आयुष्य घडवतो आहे आणि आयुष्य घडवण्यासाठीचा जो पेपर आहे त्याचा सराव सुद्धा आपल्याला करणं खूप गरजेचं आहे. कारण आयोग कशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारतो, कशा पद्धतीने प्रश्न फिरवला जातो त्या टॉपिकवरती, या अभ्यासासाठी दररोज आपल्याला सराव पेपर अभ्यासणं खूप गरजेचं आहे. एक सराव पेपर तुम्ही दररोज सोडवा म्हणजे सोडवाच, कंपल्सरी आहे. कारण त्या अनुषंगाने तुमच्या लक्षात येईल, त्या अनुषंगाने मग पेपरच्या सरावावरतून तुमचा टाइम मॅनेजमेंट कव्हर होईल, वेळेत प्रश्न सॉल्व्ह करणं तुमचे होईल. मग अशा पद्धतीने तुम्हाला दररोज या ठिकाणी एक सराव पेपर अभ्यासाचा आहे आणि तो सुद्धा आयोगाच्या वेळेनुसारच. जर आयोगाच्या वेळेचं आपण नियोजन केलं तर आयोग सकाळी 10 ते 12 याच वेळेमध्ये जास्तीत जास्त वेळेस पेपर घेतो. मग त्याच वेळेस तुम्हाला या पेपरचा सराव करावायचा. अशा पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे आपले 80 दिवसाचं नियोजन आहे आणि त्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे
हे आपण बघितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आता राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल, मेन परीक्षा आहे, त्यानंतर आपली संयुक्त पूर्व परीक्षा आहे, त्यानंतर मेन परीक्षा आहे. या सगळ्यांसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक, खूप खूप शुभेच्छा आणि मी या ठिकाणी थांबतो.